हॅलो गाईज, आज आपण भेट देणार आहोत पुण्याजवळील ऐतिहासिक किल्ला, तो म्हणजे सिंहगड. सिंहगड किल्ला पुण्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गरम्य वाटा आणि थंड हवा यामुळे हा ट्रेक सर्वांनाच हवासा वाटतो. आम्ही बाईकने घाट रस्ता मार्गे सिंहगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पार्किंगपर्यंत आलो आहोत. हे आहे सिंहगड किल्ल्याचे पुण्याकडील प्रवेशद्वार. किल्ल्यावरून दिसणारा नजारा खूपच मनमोहक आहे. सिंहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा सर्वोत्तम काळ आहे. सह्याद्री पर्वतरांगा, ढग, हिरवळ आणि थंड हवा यामुळे इथे वेळ कसा जातो हे कळतच नाही. फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी हे ठिकाण खूप सुंदर आहे. समोर सिंहगड किल्ल्याचा पूर्ण नकाशा या बोर्डवर दिला आहे. सिंहगडचा ट्रेक फार कठीण नाही. मुलं, कुटुंब आणि नवशिके लोक सुद्धा आरामात हा ट्रेक करू शकतात. हा आहे मुख्य प्रवेशद्वारानंतरचा दुसरा दरवाजा. किल्ल्यावर आपल्याला किल्ल्याचे दरवाजे, तटबंदी आणि जुनी बांधकामे पाहावयास मिळतात. येथून पुढे पुणे शहराचा सुंदर नजारा दिसतोय. आता आपण जात आहोत तोफखाना पाहण्यासाठी. हा आहे तोफखान्याचा आतील भाग. इथे युद्धासाठी लागणारी सर्व सामग्री तयार करून ठेवत होती. समोर आपणास दिसत आहे खडकवासला धरणाचे बॅकवॉटर आणि पुणे शहराचा नयनरम्य दृश्य. पुणे दरवाजातून पुढे गेले की लागते खोदकाम. हे खोदकाम पुणे दरवाजापेक्षा प्राचीन आहे. वास्तविक हे पाण्याचे टाके असावे. याच्या मधोमध खांब आहेत आणि बाहेरचे पाणी आत येऊन मिसळू नये यासाठी बाजूने कवठे खोदलेले आहेत. किल्ल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रानमेवे खाण्यास मिळाले. आता आपण जाणार आहोत तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाकडे.
गडाच्या मध्य भागात अमृतसराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर सरदार तानाजी मालुसरे यांनी येथे पराक्रम केला. गड आला पण सिंह गेला ही ओळ याच किल्ल्याशी जोडलेली आहे. आता आपण जात आहोत कोंडाणेश्वर मंदिराकडे. राजसदरीवरून पुढे उजव्या बाजूस दिसणारे हे प्राचीन कोंडाणेश्वर मंदिर म्हणजे यादवांच्या कुलदेवतांचे शंकराचे मंदिर आहे. यात मूळ बांधकाम यादवकालीन हेमाडपंथी आहे. गड स्थापनेपासून हे दैवत येथे वास करीत आहे. आता पुढे जात आहोत छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाकडे. हे आहे छत्रपती राजाराम महाराजांचे समाधी स्थळ. आता आपण जाणार आहोत सिंहगड किल्ल्यावरील पाण्याचे छोटंसं तळं पाहण्यासाठी.
आता आपण जाणार आहोत अमृतेश्वर मंदिराकडे. तिथे आम्हाला छान 3 तोफा पाहावयास मिळाल्या. किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर चालत थोड्या अंतरावर मंदिर दिसते. अमृतेश्वर मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. हे मंदिर किल्ल्यावरील अतिशय प्राचीन व पवित्र स्थान मानले जाते. युद्धाच्या काळात किल्ल्यावर असणारे लोक येथे येऊन पूजा व प्रार्थना करत असत. येथे सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे 100 विविध किल्ल्यांचे प्रतिकृती प्रदर्शन भरवण्यात आले होते. खरंच हे 100 किल्ले बनवण्यासाठी त्यांना जवळपास 1 वर्षाचा कालावधी लागला. खूपच सुंदर असे हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.